शिवबाटाचे रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवघणेंच्या गाडीवरती हल्ला झाला आहे। आमदार पुत्र विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवबाटाचे रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवघणे यांच्या गाडीवरती हल्ला झाला आहे। विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आमदार भरत शेठ गोगावले यांचे पुत्र आणि आमदार यांच्या सांगण्यावर आणि स्वतः पुत्र आणि त्यांचे जवळजवळ 25 ते 30 सहकारी दगड्या काट्या बाटल्या घेऊन माझ्यावर हल्ला केला, हायवेला हल्ला केला आणि त्या हल्ल्यातून माझ्या चालकाला जबर मार लागलाय। माझे दुसरे सहकारी होते सोनावणे, त्यांनाही मार लागलाय, पण मलाही कुठेही लागलं नाही। आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। अजेश, शिवबाटाचे रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवघणे यांच्या गाडीवरती हल्ला झालाय, मात्र आमदार पुत्र विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोप करण्यात आलाय विकास गोगावले यांच्यावरती, त्यांच्या कार्यकर्त्यांवरती। काय अधिकची माहिती, नेमकं काय प्रकरण आहे? नीलम, काल इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी महाड येथे शिवबाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचार सभेचे आयोजन केले होते। ही प्रचार सभा संपल्याच्या नंतर महाडवरून त्यांच्या घरी म्हणजेच मुंबई गोवा महामार्गावरून इंदापूर या ठिकाणी जात असताना वीर आणि टेम्पाले या दरम्यान त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली। या दगडफेकीत गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे। गाडीच्या जे काचा आहेत त्या फुटल्या आहेत आणि यामध्ये त्यांचा चालक आहे तो किरकोळ जखमी झाला आहे। अनिल नवघणेने या प्रचार सभेत आमदार भरत गोगावले आणि पुत्र विकास गोगावले यांच्यावर जाहीर टीका केली होती आणि त्यानंतर हा हल्ला झाला असा थेट आरोप अनिल नवघणे यांनी केला आहे। अनिल नवघणे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्याबाबत त्यांनी माणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि या तक्रारीनुसार आमदार पुत्र विकास गोगावले सह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नीलम, अजेश, हा आरोप होतोय, आता यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विकास गोगावले किंवा भरत गोगावले यांची काही यावरती प्रतिक्रिया आली आहे का? हा, याबाबत अद्यापही कोणती स्पष्टता आमदार पुत्र किंवा आमदारांकडून आली नसली तरी पण ते आपली भूमिका जाहीरपणे मांडतील। मात्र हा जो हल्ला आहे तो काल रात्री उशिरा झाल्याने आणि उशिरापर्यंत गुन्हा दाखल पोलीस स्टेशन मध्ये झाला। एकंदरीत परतीचा प्रवास करत असताना महाड येथील सभा संपल्याच्या नंतर ते आपल्या घरी इंदापूर या ठिकाणी जात असताना रात्री ही घटना घडलेली आहे। नीलम, धन्यवाद अजेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।